नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जामनेर शहरातून एस टी महामंडळाची चक्क नवी कोरी बस चोरून नेण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी जामनेर एस टी आगारामध्ये प्रवेश करत महामंडळाची बस पळवून नेली. विशेष म्हणजे चोरीला गेलेली ही बस सोमवारी सकाळी जामनेर तालुक्यातील शहापूर गावाजवळ आढळून आली. बसचे चाक पंक्चर झाल्याने चोरट्यांचा पुढील प्रवासाचा डाव फसला आणि त्यांनी बस रस्त्यातच सोडून घटनास्थळावरून पोबारा केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या घटनेने उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. मध्यरात्री सुमारे 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी जळगाव जिल्ह्याच्या जामनेर आगारातून एस टी बस चोरी नेल्याचे सांगण्यात येत आहे. आगारात उभी असलेली नवी कोरी बस चोरट्यांनी नेमकी कशा पद्धतीने पळवून नेली या संदर्भात CCTV फुटेज समोर आले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी बस बाहेर काढल्यानंतर ती जामनेर तालुक्यातील शहापूर गावाच्या दिशेने नेली. मात्र शहापूर गावाजवळ येताच बसचे एक चाक पंक्चर झाले. त्यामुळे चोरट्यांचा बस पुढे नेण्याचा डाव अयशस्वी ठरला. बस पंक्चर झाल्यानंतर चोरट्यांनी ती घटनास्थळी सोडून दिली आणि अंधाराचा फायदा घेऊन ते पसार झाले. दरम्यान सकाळी शहापूर गावाजवळ एस टी महामंडळाची बस संशयास्पद अवस्थेत उभी असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. ही बस जामनेर आगारातील असल्याचे समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणेला याची माहिती देण्यात आली. त्यानंतर एस टी महामंडळाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नवी कोरी एस टी बस चोरीला गेल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच बस पाहण्यासाठी ग्रामस्थांनी या भागामध्ये मोठी गर्दी केली होती. बस नेमकी आगारातून किती वाजता बाहेर काढण्यात आली, चोरट्यांची संख्या किती, त्यांनी बस कशी सुरू केली, आगारातील सुरक्षा यंत्रणेला याची माहिती का मिळाली नाही, तसेच बस चोरीचा नेमका उद्देश काय, असे अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाले आहेत. दरम्यान एस टी आगारातून वाहन चोरीला जाण्याच्या ह्या प्रकारामुळे जामनेर आगाराच्या सुरक्षेवरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान जामनेर येथील एस टी आगारातून बस चोरीला गेल्याची घटना घडल्याने उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे. एशियन न्यूज साठी प्रतिनिधी जळगाव. धन्यवाद.